महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश। सोंढी पूल ते सातिर्जे गावाकडे जाणाऱ्या किहिम ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण। आपल्या कर्तव्याप्रती नेहमीच जागृत असणारे अलिबाग तालुक्यातील सोंढी येथील किहिम ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सोंढी पूल ते सातिर्जे गावाकडे जाणाऱ्या महामार्गावरील किहिम ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरणाचे दर्जेदार काम आपल्या कार्यशैलीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने पूर्ण केले। याबद्दल त्यांचे सातिर्जे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत आभार मानले आहेत। किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामे मार्गस्थ केली आहेत, तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत। तसेच विविध योजना व विकास कामे प्रशासकीय मंजुरीकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे। किहिम ग्रामपंचायत हद्दीतील सोंढी पूल ते सातिर्जेकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडून तो वापरण्यास अडथळे निर्माण झाले होते। यासाठी पिंट्या गायकवाड यांनी आपल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून रस्त्याच्या कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवत तो रस्ता मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी खडीकरण व डांबरीकरण केला आहे। तसेच या रस्त्यावर येत्या काही दिवसात अंतिम डांबरीकरण कार्पेट पूर्ण करण्यात येणार आहे। सरपंच पिंट्या गायकवाड यांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय दूर केली। याबद्दल त्यांचे या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले आहेत। नमस्कार। गेली कित्येक वर्षे नादुरुस्त असलेला हा रस्ता सोंढी पुलाकडून सातिर्जेकडे जाणारा गुरु ग्रामपंचायत किहिम हद्दीतील या रस्त्याची नोंद आहे। सदरचा रस्ता हा दैनीय अवस्थेत होता, परंतु ग्रामपंचायत किहिमच्या माध्यमातून आपण सार्वजनिक बांधकाम खाते व गुरु ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सदरच्या रस्त्याला मंजुरी आणून कामाला सुरुवात केली आहे। सदरचं काम हे खडीकरण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात त्याचं वरती कार्पेट सुद्धा टाकले जाईल व सिलकोट होईल आणि काम चांगल्या पद्धतीने योग्यपणे चालू आहे। तरी सदरचं काम चालू असताना ज्यांनी मदत केली ते सर्व प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक खाते अधिकारी आणि रामेश्वर कॉन्ट्रॅक्टरचे राजू पिचिका शेठ यांनी सुद्धा खूप मदत केली। तर या सगळ्यांचा मी मनापासून ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करतो व येत्या काही दिवसात इतरही रस्त्यांचं काम हे जोरदार पद्धतीने चालू होतील। विकास कामाचा मुद्दा घेऊन आपण ह्या सर्व कामांकडे लक्ष देत आहोत आणि पूर्ण ग्रामपंचायतीतील विकास कामं ही लवकरच टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील। पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.